श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनात अनेक वेळा असे क्षण येतात की कितीही मेहनत केली तरी कामात यश मिळत नाही. घरात सतत अडचणी येतात, पैशाची तंगी संपत नाही, मन अस्तव्यस्त राहतात आणि सगळं काही असूनही समाधान मिळत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो की नेमकं आपण चुकत कुठे आहे? नशीब साथ देत नाही का, की आपल्या जीवनात काही अदृश्य अडथळे आहेत? आपल्या धर्मात अशा परिस्थितीसाठी काही अतिशय सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे प्रत्येकाला सहज करता येतात. त्यासाठी मोठा खर्चही लागत नाही, फक्त श्रद्धा आणि सातत्य लागतं. आणि आज असा एक साधा पण खूप शक्तिशाली उपाय समजून घेऊया, जो अन्नदानाशी जोडलेला आहे आणि ज्याचा परिणाम हळूहळू जीवनात सकारात्मक बदल घडवतो. अजून आपल्या आयुष्यात कधी कधी अशीही वेळ येते की मनात खूप इच्छा असतात, पण परिस्थिती साथ देत नाही. घरात पैशाची अडचण असते, रोजच्या खर्चातच सगळं संपून जातं. अशा वेळी मनात येतं की आपण कोणाला मदत करावी, अन्नदान करावं, पण हातात काहीच राहत नाही. अनेक लोकांना अन्नदान करायची इच्छा असते, पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. म्हणूनच आज एक असा सोपा उपाय समजून घेऊया की ज्यातून अन्नदानही होईल आणि पुण्यही मिळेल. आणि तो उपाय म्हणजे मुंग्यांना अन्न देण्याचा. हो, हा उपाय खूप साधा आहे, पण त्यामागे खूप मोठा अर्थ आहे. कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, मोठं दान मानलं गेलं आहे. आपण एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न दिलं तर ते थेट देवापर्यंत पोहोचतं असं मानलं जातं. आणि इथे तर एकाच वेळी अनेक जीवांना अन्न दिलं जातं, कारण मुंग्या एकट्या नसतात, त्या नेहमी मिळून समूहात असतात. हजारो मुंग्या एका वारुळात राहतात. त्यामुळे जेव्हा आपण तिथे अन्न ठेवतो तेव्हा काही वेळातच अनेक मुंग्या तिथे येतात. सुरुवातीला 10-20 मुंग्या येतात, मग हळूहळू त्यांची संख्या वाढत जाते आणि काही वेळातच शेकडो मुंग्या त्या अन्नावर जमा होतात. हे पाहताना एक वेगळीच समाधानाची भावना मनात येते की आपण इतक्या लहान जीवांना अन्न देत आहोत. आता हा उपाय कसा करायचा ते अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. सर्वात आधी थोडासा रवा घ्यायचा, त्यामध्ये साखर घालायची, नंतर काळे तीळ आणि पांढरे तीळ घालायचे, त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं. आणि आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात थोडंसं दूध घालायचं. दूध घातल्यामुळे हे मिश्रण छान मऊ आणि घट्ट होतं आणि त्याला एक छान गोड चव येते. आता हे सगळं मंद आचेवर हलकं शिजवायचं. शिजवत असताना मन शांत ठेवायचं, देवाचं नाव घ्यायचं, चांगले विचार ठेवायचे, कारण आपण हे जे अन्न तयार करतो त्यात आपले विचारही मिसळले जातात. हे मिश्रण तयार झाल्यावर ते थोडं थंड होऊ द्यायचं. मग एक नारळाचा अर्धा भाग घ्यायचा किंवा छोटी नारळाची वाटी घ्यायची आणि त्यात हे मिश्रण भरायचं. आता हे अन्न घेऊन घराबाहेर जायचं आणि जिथे मुंग्याचं वारूळ आहे तिथे शांतपणे ठेवायचं. ठेवताना मनात आपली इच्छा सांगायची, अडचणी सांगायच्या आणि देवाला प्रार्थना करायची की माझ्या जीवनात सुख शांती येऊ दे. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणताही दिखावा करू नये. फक्त मनापासून भावना ठेवायची की आपण अन्नदान करत आहोत, कारण प्रत्येक जीवात देवाचा अंश असतो असं मानलं जातं. त्यामुळे मुंग्यांना अन्न देणं म्हणजे ही एक प्रकारची देवाची सेवा आहे. अनेक वेळा लोक असेही विचार करतात की एवढ्या छोट्या उपायाने काय होणार, पण खरा बदल आपल्या मनात होतो. जेव्हा आपण दया आणि करुणा ठेवून एखाद्या जीवाला अन्न देतो तेव्हा आपल्या मनात शांतता येते आणि हीच शांतता हळूहळू आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. घरातला तणाव कमी होतो आणि आपले मन स्थिर होतं, कामात लक्ष लागायला लागतात. तसंच या उपायामागे एक खोल अर्थ आहे. तीळ हे विशेषतः शनी आणि राहू केतू ग्रहाशी संबंधित मानले जातात. त्यामुळे काळे आणि पांढरे तीळ वापरल्याने या ग्रहांचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. तूप हे शुद्धता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. साखर गोडवा आणि आनंद वाढवते. दूध पवित्रता आणि शांतता देतं आणि रवा स्थिरता दर्शवते. म्हणजे या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे जीवनात संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा उपाय कोणत्याही दिवशी करता येतो,
पण शनिवार, अमावस्या किंवा पौर्णिमा, संकष्टी चतुर्थीला केल्यास जास्त चांगला मानला जातो. जर शक्य असेल तर हा उपाय सलग 11 दिवस किंवा 21 दिवस करा. सातत्य ठेवलं तर त्याचा परिणाम जास्त जाणवतो. त्या दिवशी शक्यतो साधं सात्विक राहायचं, वाईट विचार टाळायचे. शक्य असेल तर जेवढं जमेल तेवढं देवाचं नाव घ्यायचं. कारण कोणतेही उपाय करत असताना मनाची अवस्था खूप महत्त्वाची असते. एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण वारुळाजवळ अन्न ठेवतो, तेव्हा तिथे घाण होणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्या ठिकाणी शांतपणे जाऊन ठेवायचं. कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही याची खबरदारी सुद्धा घ्यायची. हा उपाय करताना हळूहळू एक वेगळीच सवय लागते. मनात प्रेम वाढतं आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळायला लागतो आणि हाच खरा बदल असतो. ज्यांना मोठं अन्नदान करता येत नाही, गरिबांना जेवण देणं शक्य नाही, त्यांनी निराश होऊ नये. कारण हा उपायही तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेलं अन्नदान हेच खऱ्या अर्थाने मोठं असतं. त्याने पितर सुद्धा खुश होतात, देव सुद्धा खुश होतात आणि छोट्या जीवांना सुद्धा अन्न मिळतात. म्हणून हा छोटासा उपाय नक्की करा, श्रद्धेने करा आणि मनापासून करा. हळूहळू तुम्हालाच तुमच्या जीवनात बदल दिसायला लागेल. मन शांत होईल, अडचणी कमी होतील आणि जीवनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा येईल. जेव्हा आपण त्या वारुळाजवळ गोड असा पदार्थ ठेवणार, तेव्हा किती प्रमाणात प्रचंड अशा मुंग्या लागणार आपण विचारही करू शकत नाही आणि त्यांना अन्न खायला मिळणार, त्याचा किती मोठा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे हा साधा, सोपा आणि प्रभावी अन्नदानाचा उपाय जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मदत करणार आहे आणि जो कोणी श्रद्धेने, नियमाने हा उपाय करतो त्याला नक्कीच त्याचा फायदा जाणवतो. म्हणून हा उपाय श्रद्धेने करा, नियमित करा आणि सर्वात महत्त्वाचं मनापासून करा. आपल्या घरामध्ये जरी जिथे कुठे मुंग्या दिसल्या तर तिथे 2 दाणे साखरेचे टाकायला विसरू नका. चिमूटभर साखर टाकली तर त्याचा आपल्याला पुण्य मिळणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या आणि प्रभावी उपायांसाठी आमच्या सोबत राहा. श्री स्वामी समर्थ.